यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील फेसबुक पोस्ट केलेली आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे इथल्या रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला। सुप्रिया सुळे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, पहलगाम हल्ल्यामध्ये पुणे इथल्या रहिवासी संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता आणि या घटनेनंतर त्यांची कन्या आसावरी यांना शासकीय नोकरी देण्याची घोषणा करण्यात आलेली होती। सध्या मुख्यमंत्री यासाठी अनुकूल होते, तरीही आसावरी यांना अद्यापही नोकरी मिळत नाहीये याचं सखेद आश्चर्य वाटतं। आसावरी या उच्च शिक्षित आहेत, त्यांना पुरेसा अनुभव देखील आहे। त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार उचित नोकरी देण्याचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवलेला होता, परंतु तो अद्यापही मंजूर झालेला नाहीये। घरातील कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे जगदाळे कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे। माझी शासनाला नम्र विनंती आहे की आसावरी यांच्या नोकरीच्या प्रस्तावाची तातडीने दखल घ्यावी। पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या कुटुंबाबाबत एवढी संवेदनशीलता तरीही सरकार नक्कीच दाखवू शकते।